चॅनलमध्ये सर्व प्रेक्षक स्वागत। मी पदी सुनील मैदेले। आता आपले माजी आमदार राजूभाऊ पारवे उपोषणकर्त्यांच्या भेटीला आलेले आहेत आणि ते आता उपोषण कोणताच नेता आपण ज्यांना निवडून दिले आतापर्यंत ज्यांना नेते कोणीच नाही आले, सर्वात पहिले राजूभाऊ पारवे यांनी उपोषणकर्त्याला भेट दिली। त्यांच्याकडून काही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। साहेब, आपण या गरीब लोकांसाठी काय काय उपाययोजना केली आतापर्यंत? मी आत्ताच आल्या भिवापूरला आल्या यांची भेट घेतली, सगळी माहिती जाणून घेतली। काही दिवसा अगोदर यांनी आंदोलन केलं होतं, त्यावेळेस काही शासकीय अधिकाऱ्यांनी यांना आश्वासन दिलं की 17 तारखेपर्यंत हा मार्ग मोकळा करू। पण आता माझी इकडे आल्या सगळ्या अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं। तहसीलदार असेल, एसडीओ असेल, फॉरेस्टचे आमचे शुक्ला असतील, या सगळ्यांसोबत बोलणं झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एसडीओ कडून केस गेली, कलेक्टर साहेबाकडे ती केस गेली ना। आता मी बोलल्यानंतर त्यांनी साईन केली आणि साईन करून कमिशनर मॅडमची साईन याच्यासाठी पाहिजे की आदिवासी आमचे जे लोक आहेत ते आदिवासी आहे, त्या आदिवासीची जमीन घ्यायची असेल तर विभागीय आयुक्ताची परवानगी पाहिजे। आणि मी जेव्हा आता सगळी माहिती घेतल्यानंतर आजच्या आज त्यांनी डेप्टी कलेक्टर आमचे मेश्राम आहे त्यांनी साईन केली, ॲडिशनल कलेक्टरची साईन झाली आणि आता त्यांनी कमिशनर मॅडमकडे ती फाईल पाठवली आहे। पण कमिशनर मॅडम आता एवढा उशीर झाला, मला असं वाटतं की त्या सोमवारी वगैरे मी स्वतः बोलून ते साईन करतील आणि ती साईन झाल्यानंतर सोमवारी जर साईन झाली तर फॉरेस्टच्या लोकांनी मला सांगितलं की साईन झाल्याबरोबर त्याच दिवशी आम्ही रजिस्ट्री लावतो। तर मला असं वाटते की या सगळ्या भानगडीमध्ये मला असं वाटते की सोमवारी साईन झाल्यानंतर मंगळवारी यांची रजिस्ट्री लागेल। पण अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बसायच्या अगोदर यांना सांगायला पाहिजे होतं। ठीक आहे, अधिवेशन असल्यामुळे काही उशीर झाला असेल, पण या सगळ्या गोष्टीची जाणकारी त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी यांना द्यायला पाहिजे होती। ज्या पद्धतीने मी यांना सांगितलं समजावून की आपली केस कुठे होती, काय झालं, काय भानगडी झाल्या, एवढ्या वर्षापासून खऱ्या अर्थाने फॉरेस्टच्या लोकांनी दिरंगाई केली हे मान्यच करावं लागेल। कारण एखाद्या जमिनी जर त्यांना घ्यायची आहे ती परवानगी यांचं काम नाही, त्यांचं काम आहे। ती दिरंगाई झाली त्याबद्दल कुठलाही अधिकारी सोडला जाणार नाही। या विधानसभेत कोणी अशी अधिकारी जर गोरगरीब लोकांसोबत वागत असेल त्यांची हायगाई केली जाणार नाही। सरकारला सांगून त्यांच्याकडून योग्य ती कारवाईसुद्धा केली जाईल। पण आज मी या सगळ्या लोकांना एक विनंतीसुद्धा करायला आलो की आता मधात आज आणि उद्या 2 दिवस सुट्टी आहे आणि मी स्वतः लक्ष घालत असल्यामुळे कमिशनर मॅडमसोबत मी बोलणार आणि सोमवारी साईन करून मला असं वाटते मंगळवारी या लोकांना यांच्या हातात पैसे मिळतील असं मला वाटत आहे। पण यांच्या पकडाला 12 वर्ष झाली असं यांचं म्हणणं आहे आणि कोणताच अधिकारी मुजोर अधिकारी मगरूर अधिकारी यांच्या भेटीला कालपासून आले पण नाही। हे असं कसं? सत्ता केंद्रात पण सत्ता तुमची आहे आणि राज्यात पण सत्ता तुमची आहे, म्हणजे कर्मचाऱ्यावर काही वचप राहिला नाही का शासनाच्या आता? आणि काय झालं की मागच्या वेळेस ज्या अधिकाऱ्यांनी यांना आश्वासन दिलं, हे खरं आहे की मागच्या 8 दिवस अधिवेशन होतं, अधिवेशनामध्ये सगळे अधिकारी कामात राहतात, पण ज्या पद्धतीनं त्या लोकांनी आश्वासन दिलं ते आश्वासन पूर्ण करायला पाहिजे। ते 17 तारीखपेक्षा यांनी सांगितलं की 20 तारखेपर्यंत आम्ही मुदत दिली होती, पण मुदतीच्या आतमध्ये यांचं काम करणं भाग्य होतं, पण ते केलं नाही। तर हे दिरंगाई नक्कीच आहे। अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची लोकांसोबत दिरंगाई करू नये। आपलं काम एखाद्या वेळा बाजूला सारून गोरगरीब लोकांचे कामं मुदतीच्या आत कसे करण्यात येईल तेवढे प्रयत्न करायला पाहिजे। ही जर चूक त्यांच्याकडून 100% झालेली आहे, यांची जी चूक त्या अधिकाऱ्यांनी केली, सन्माननीय मंत्री महोदयाकडे बोलणार आहे की ज्या ज्या लोकांनी चूक केली असेल ते त्या चुकीस पात्र झाले पाहिजे, त्यांच्यावर कारवाईसुद्धा झाली पाहिजे। किती टक्के तुम्ही गॅरंटी जर का यांना सोमवारी यांच्या जागेची रजिस्ट्री होणार आणि मंगळवारी यांना पैसे मिळणार, काय देता आपण? म्हणजे कसं का बा गॅरंटी देऊन राहिले? सोमवारी कमिशनर मॅडमची साईन होईल, उद्या परवा सुट्टी आहे। सोमवारी मी कमिशनर मॅडमला स्वतः बोलतो, सोमवारी साईन झाली की मला शुक्लाली सांगितलं की शुक्ला साहेबांनी सांगितलं की जशी ही साईन झाली यांची रजिस्ट्री लावावं लागते, कारण रजिस्टर ऑफिसमध्ये यांच्या जमिनीची रजिस्टर करावं लागेल, त्यांना येथे पैसे दिल्या जाईल। तर सोमवारी साईन झाली तर मला असं वाटते मंगळवारी यांना रजिस्ट्री होऊन जाईल यांची। साहेब, तुमच्या आता ते म्हणून राहिले का मंगळवारी तुम्हाला पैसे भेटतील, तर तुम्ही याच्यावर का बोला? नाही, साहेबांनी सांगितलं एक वेळा त्यांच्या शब्दाचा मान ठेवून तुम्ही उपोषण मागं घेऊन टाका आणि त्यांनी शब्द दिलेला आहे तुम्हाला आणि त्या शब्दावर ते खरे उतरतील अशी आमची मागणी, म्हणजे त्यांची इच्छा आहे बा का तुम्हाला मंगळवारी कोणतेही पैसे मिळतील। नाही नाही, साहेबांनी जे म्हणलं हे म्हणलं बरोबर म्हणलं, पण जेथपर्यंत रजिस्ट्री लावत नाही ना आम्हाला चेक मिळत नाही तेथपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, हा आमचा आखरी फैसला आहे। हे नागरिक आपले उपोषणावर बसलेले राजूभाऊ पारवे यांनी त्यांना आता भेट दिली
आणि त्यांचे पूर्ण प्रश्न ऐकून घेतले. अजूनपर्यंत कोणतेच नेते आले नाही, फक्त ते पहिले नेते आहेत. त्यांनी ज्यांना गरिबाची जाणीव आहे, जनतेच्या हितासाठी ते हमेशा लढत राहतात. धन्यवाद. द मॅक्स न्यूज चॅनल त्यांच्या शब्दाचा मान ठेवून, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपले ते आणि भियाभोजी ठाकरे जय निर्मळ साहेब यांच्या हाताने पण ते उपोषण सोडतील. घ्या उपोषण सोडत आहे. राजूभाऊ पारवे यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि उपोषणकर्ते यांनी आता राजूभाऊ पारवे यांच्या हाताने उपोषण सोडलेलं आहे. राजूभाऊ पारवे यांनी त्यांना आश्वासन दिले. विधानसभा लोकसभेमधले कित्येक नेते, कित्येक पदाधिकारी राहून या गरीब जनतेच्यासाठी कोणीही धावत नाही आले, पण आपले विधानसभेचे माजी आमदार राजूभाऊ पारवे ते आले आणि त्यांना सविस्तर माहिती दिली. इकडे तिकडे फोन लावून त्यांना आश्वासन दिले का तुमचं काम मी करून देणार बा. आणि त्यांनी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मान ठेवून त्यांनी आज उपोषण सोडलं. बोला तुम्ही काय राजूभाऊ पारवे यांच्या हाताने उभं काय बोलणार त्याच्याबद्दल? त्यांनी एवढं आश्वासनच दिलं सोमवार मंगळवारपर्यंत आम्ही करून देतो बा म्हणून नाही. आणि कलेक्टर साहेबासंग बी बोलले आमच्यासमोर. आणि आपल्या संघात राजूभाऊ पारवे तलबदार नेते आहेत. ते त्यांनी गरिबाची ते जाणीव करतात, पण त्या तरी गरिबा कधी पण ते धावू शकतात. काय बोलणार साहेब आपण त्याच्याबद्दल? आता सगळी चर्चा झाली. कमिशनर मॅडमसोबत चर्चा झाली, कलेक्टर साहेबासोबत चर्चा झाली आणि त्यांनी सांगितले की सोमवार दिवशी आज 2 दिवस सुट्ट्या आहे. ज्या काही परवानगी पाहिजे होती ते सोमवारी आम्हाला मिळून जाणार आणि सोमवारी परवानगी झाल्यानंतर मंगळवारी या लोकांची रजिस्ट्री लागणार आणि मंगळवार बुधवारपर्यंत या लोकांना पैसे भेटून पैसे मिळणार. तरी पहा तुमच्या यांचे सर्व उपोषण सोडून जातात. आपल्या संघ